मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ. मुंबई आणि महानगरमध्ये आता सीएनजी 86 रुपये किलो, पीएनजीमध्येही 50 पैशांची वाढ. मनोज जरांगेंची मनधरणी करण्यात विखे पाटलांना अपयश. जरांगेंचं आज सकाळी 10 वाजल्यापासून भर उन्हात उपोषण. सातारा गॅझेटचा जीआर लागू करण्याची लेखी हमी द्या, अशी जरांगेंची मागणी. पुण्यातील विषारी दारूकांडातील मृतांची संख्या 18वर. दारूकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडे. 3 पोलीस अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई. अटक केलेल्या 8 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. कर्नाटकात डीके शिवकुमार यांची आज मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर राज्यपालांना भेटून करणार सत्ता स्थापनेचा दावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मजबूत नव्हता म्हणून देशाची फाळणी झाली. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचं मत. आता कधीच देशाची फाळणी होणार नाही, असाही विश्वास. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशवासियांचा मोठा प्रतिसाद. देशभर सोन्याची आयात आणि विक्री घटली. सोन्याची आयात 22% 7.5 टनांपर्यंत घटली. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी अमेरिका हटवणार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. हॉर्मुझ खुला करून आण्विक मुद्द्यांवरती इराणशी चर्चा करणार असल्याची ही घोषणा. पुण्यातील एनडीएच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदींची उपस्थिती. एअर शोचंही आयोजन. गुजरात टायटन्सचा अंतिम फेरीत प्रवेश. गिलच्या शतकापुढे वैभवच्या 96 धाव्या फिक्या. 215 धावांचं आव्हान. 7 गडी आणि 8 चेंडू राखून केलं पार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.